कडे विकास पासलकरजी, सर्व सहकारी आणि प्रचारातून वेळ काढून इथे उपस्थित जमलेले सर्व कार्यकर्ते, आजच्या धावत्या भेटी आहेत. पुण्यामध्ये मोहनराव जोशी आणि आमच्या सगळ्या लोकांचा आग्रह होता की येऊन जा, पण आता येऊन जायचं म्हटल्यावरती प्रचार सुरू आहेत, लोक प्रचार फेऱ्यांमध्ये आहेत, घराघरात तुम्ही जाताय. अशा वेळेला आमची अशी भूमिका आहे की उगा डिस्टर्ब करू नये. परत तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, कोण अंगठ्या वाटताय, कोण 15-15 हजाराचे बॉक्स वाटतायत, पैशाची पाकिटं भरली जात आहेत, कुठेतरी ती वाटली जातील. पण या सगळ्यांना पुरून उरण्याची ताकद या आमच्या चंद्रकांत मोकाटेमध्ये आहे. शिवसेनेच्या निष्ठा काय आहे, या आपल्या गेल्या 3 वर्षामध्ये जो आम्ही संघर्ष, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आम्ही सगळ्यांनी संघर्ष केला पक्ष टिकवण्यासाठी. मग पवार साहेबांचा पक्ष असेल, शिवसेना असेल, भले भले पळून गेले, भले भले अगदी छातीवरती मुठी आपटून निष्ठेच्या वार्ता करणारे सगळे पळापळ. पण काही लोक असे आहेत, काही नाही मिळालं तरी चालेल, जे मिळालंय तेच माझ्यासाठी खूप आहे. त्याच्यामध्ये हे चंद्रकांत मोकाटे आहेत. आणि असा उमेदवार कोथरूडला लाभणं हे सुद्धा आमच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट. आता मगाशी त्यांनी सांगितलं की मी का फार मोठं आता भाषण करणार नाही, मला पुढे जायचं आहे. भूमिपुत्र आहे, भूमिपुत्र आहे. आणि कोथरूडकरांनी भूमिपुत्राला निवडून द्यायचं की बाहेरून आलेल्या एखाद्या पार्सलला परत पाठवायचं, तर कुठे परत पाठवायचं? विधानसभेत न पाठवता तर कोल्हापूरला गेलं पाहिजे. आणि या कोथरूडचा एक परंपरा आहे. आणि एकदा चंद्रकांत मोकाटेंनी मैदान मारलेलं आहे, तसे ते अनुभवी आहेत. आणि ह्या वेळेला पूर्ण ताकदीनं उतरलेले आहेत. अगदी ऐन वेळेस त्यांच्यावरती जबाबदारी पडली निवडणूक लढण्याची. आणि मगाशी मी त्यांना सांगितलं, एक मराठीमध्ये म्हण आहे, दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम, और टिकट टिकट पर लिखा है लड़ने वाले का नाम. आणि जेव्हा असं काही घडतं तेव्हा मला खात्री असते की तो उमेदवार 100% विजयी होतो. हे अनेकदा मी देशामध्ये पाहिलं, अचानक असा संपून जातो. त्याचे धनेमिने नसं की मला लढायचं आता. आणि तो उमेदवार लोकांच्या पसंतीला उतरतो आणि लोक त्याला विधानसभेत, लोकसभेत, महापालिकेत पाठवतात. हा माझा अनुभव आहे. 18 तारखेला उद्धव साहेब येत आहेत, 17 तारखेला उद्धव साहेब येत आहेत. शेवटची सभा आहे त्यांच्या सगळ्या प्रचारातली. त्यांची एक स्वतःची श्रद्धा आहे. ती श्रद्धा त्यांनी मगाशी सांगितली की शेवटच्या दिवशी जेव्हा सभा होते तेव्हा ते विजयी होतात. बाकी या महाराष्ट्रामध्ये प्रश्न खूप आहेत. पुण्यातले प्रश्न आहेत, कोयता गँग आहेच. कोयता गँगचे मोर्चे तिथे निवडणुकीत उभ्यात असं वाटतंय मला अनेकदा. अहो, सरकार तुमचं आहे, राज्य तुमचं आहे, गृह खातं तुमच्याकडे आहे. आणि या पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या प्रकारचे रक्तपात, दरोडेखोरी, खून, मारामाऱ्या, लुटमार सुरू आहे, त्याची काही जबाबदारी या इकडल्या पालकमंत्र्यावरती आहे की नाही? जर नसेल त्यांनी सांगावं, मी नावाचाच पालकमंत्री आहे, मी बिनपगारी फुल अधिकारी आहे, मला काही नाहीये. पण आता हे चालणार नाही. या राज्याची जनता जागरूक झालेली आहे, लक्षात घ्या. आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचं सरकार येत आहे.
कोणत्याही परिस्थितीत इकडली दुनिया तिकडे होईल, पण मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचा होईल. हे राज्य पुन्हा आपल्या हातात येईल आणि या राज्यामध्ये पुण्याला जर स्थान मिळायचं असेल सरकारमध्ये, तर चंद्रकांत मोकाटे विधानसभेत जायला हवं. चंद्रकांत मोकाटे तुम्हाला इतकंच सांगेन, आपण या भागामध्ये अत्यंत कमी जागा लढतो. साधारण पुणे जिल्ह्यामध्ये आणि आसपास आपल्या वाट्याला फार कमी जागा आल्यात, कारण सिंहाचा वाटा पवार साहेबांचा आहे, त्यानंतर काँग्रेसचा आहे. पण जो काय वाटा आम्हाला आलेला आहे तो आम्ही त्याचा 100% स्ट्राईक रेट इकडे देण्याच्या विचारामध्ये. आणि मग जेव्हा सरकार बनेल, सरकार येईल, तेव्हा शिवसेनेचं प्रतिनिधी कोण आहे चंद्रकांत मोकाट्यांशिवाय? एकमेव आमचा आमदार या शहरातून निवडून जाईल. हे मी माझं मन मोकळं केलं. लोकांनी आता हा विचार केला पाहिजे की आपल्या हक्काचा, आपल्या घरातला, आपल्या कोथरूडचा खरा कोथरूडकर हा आपण निवडून द्यावा. बाकी माननीय उद्धवजी 17 तारखेला येतील तेव्हा ते सविस्तर भाषण करतील. मी फक्त उद्धवजींच्या आधी एक पायलट कार येते, कसं काय चाललंय बघायला. काय मगाशी त्यांचा फोन झाला, म्हणलं कोथरूडला आता मी पोहोचतोय. म्हणलं ठीक आहे, कसं काय? म्हणलं उत्तम दिसतंय वातावरण. मगापासून मोहन जोशी सांगतायत चांगलं आहे, काकडे सांगतायत उत्तम आहे, आणि मलाही आम्हाला एक अंदाज येत असतो की चांगलं चाललेलं आहे. आम्हाला काय त्या रिंगा बिंगा काय सोन्याच्या वाटाव्या लागणार नाहीत, म्हणजे उत्तमच चाललेलं आहे. ही भीती कोणाला आहे? ज्याला भीती वाटते या निवडणुकीमध्ये त्यांना हे उपद्व्याप करावे लागतात. आणि ज्याची ताकद जनता आणि कार्यकर्ता आहे, स्वतःचं केलेलं काम आहे, लोकसंपर्क आहे, त्यांना असे फालतू उद्योग करावे लागत नाहीत. चंद्रकांत मोकाटे, मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आपण 100% निवडून येत आहे. पुढले 4 दिवस जे आहेत आपण जोर लावू. तुम्ही 23 तारखेला आमदार म्हणून मातोश्रीवर याल याची मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. Good night.